बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा अक्षरशः खेळखंडोबा पाहायला मिळतोय। खरं तर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अनेक ठिकाणी जे आहे तो गलथान कारभार पाहायला मिळतोय। इमारती मोडकळीस आलेल्या आहेत आणि शिक्षकांची अनेक पदं जी आहेत ही रिक्त असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे संतप्त झालेल्या या गावकऱ्यांनी आता चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच ही शाळा जी आहे ती भरवलेली आहे। आज शाळेचा दिवस आणि संपूर्ण आपण जर पाहिले तर हे विद्यार्थी जे आहेत हे या ठिकाणी आता शाळा भरवलेली आहे। गावकरी त्यांच्या सोबत आलेले आहेत। शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे। वारंवार शिक्षकांची मागणी या पालकांकडून असेल त्याचबरोबर शाळा समितीकडून केल्याची या ठिकाणी माहिती मिळत आहे। काय सांगाल, तू नाव काय तुझं, किती वर्गात आहेस आणि कोण्या गावावरून आलीस, शाळेचं नाव काय? मी श्वेता विलास खटके, वर्ग 8वा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोना। गेल्या 2 वर्षापासून आम्हाला भाषा शिक्षक नाहीये, तर आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आमच्या शाळेतले अध्यक्ष खूप तडफडत आहे शिक्षक भेटण्यासाठी। 4 दिवस शिक्षक पाठवतात आणि वापस करून घेतात। नक्की या ठिकाणी जर आपण पाहिलं त्याच्यामुळे शिक्षक नसल्यामुळे या विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या आणि शिवच्या दालनासमोरच या ठिकाणी शाळा भरवली। काय सांगाल, किती दिवसापासून शिक्षकाची पदं रिक्त आहेत, कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण हा फॉलोअप घेतलेला आहे? गेल्या 2 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा अमोना या शाळेमध्ये भाषा विषय या शिक्षकाचं पद रिक्त आहे। वारंवार मागणी करून गेल्या 2 वर्षापासून लेखी पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला या ठिकाणी शिक्षक मिळत नाही। सीओ साहेबांना, शिक्षणाधिकारी साहेबांना वारंवार भेटतोय, पंचायत समिती चिखलीमध्ये वारंवार भेटतोय, परंतु टोलाटोलीचे उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मिळतात। गेल्या 8-10 दिवसापूर्वी एक शिक्षक शाळेवर टाकले, काल परत दुसऱ्या शाळेवरचे लोक त्या ठिकाणी आले, त्यांनी परत आमच्या शाळेचा शिक्षक काढला आणि दुसऱ्या शाळेवर टाकला। आमच्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे यासाठी सर्वस्वी जबाबदारी सीओ साहेब, शिक्षणाधिकारी आणि पंचायत समिती चिखलीचे गट शिक्षणाधिकारी RR पाटील यांचीच आहे। कारण की गेल्या 2 वर्षापासून RR पाटील यांच्यासोबत मी वैयक्तिक कॉन्टॅक्ट साधतोय। माझी शाळा समिती, माझे गावकरी, माझे विद्यार्थी, पुढची काय भूमिका असणार आहे? पुढची भूमिका जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। या ठिकाणी जर आपण पाहिलं जोपर्यंत शिक्षक हे शाळेत कार्यरत होत नाहीत किंवा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची शाळा गावातील शाळेत नव्हे तर जिल्हा परिषदेमध्ये भरवण्याचा पवित्रा जो होता पालकांसह विद्यार्थ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।